आपको बता दें कि इस रैली में बड़ी संख्या में नागरिकों की मौजूदगी ने ये साफ कर दिया है कि क्षेत्र में कांग्रेस के प्रति भरोसा और समर्थन लगातार बढ़ रहा है। स्थानीय मतदाताओं ने विकास, बुनियादी सुविधाओं और जनहित के मुद्दों को लेकर कांग्रेस उम्मीदवार के साथ एकजुटता दिखाई। कांग्रेस कार्यकर्ताओं और समर्थकों में जबरदस्त उत्साह देखने को मिल रहा है। हम आपको बता दें कि प्रभाग क्रमांक 38 में कांग्रेस के चारों ही उम्मीदवार दमदार दिखाई दे रहे हैं। अब देखना यह होगा कि आने वाले दिनों में यह जन समर्थन मतदान के दिन कितनी बड़ी जीत में तब्दील होता है। आम्ही प्रचार यंत्रणा कालपासून चालू केलेली आहे। प्रभाग 32 मध्ये चारही उमेदवार आम्ही सोबत फिरतोय आणि जनतेचा एवढा प्रतिसाद आहे की जनतेचे जे मागील नगरसेवकांनी जे केलेले काम आहे त्यांच्यावर अगदी नाराज आहे आणि जनतेचा चारही उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद आहे आणि जनता आमच्या सोबत आहे। काय इथल्या समस्या वगैरे काय जाणवलेल्या इथल्या स्थानिक समस्या म्हणजे वेगवेगळ्या समस्या आहेत। या प्रभागामध्ये गेल्या 20 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि जे विरोधी पक्ष आहे की हे म्हणतात आहे की आम्ही सिमेंट रोडचे कामं केले। सिमेंट रोड म्हणजेच विकास नाहीये। लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहे, जे लोकांना पिण्याचं पाणी पाहिजे नाही, त्या पाण्याचं बिल या मतदारसंघामध्ये या प्रभागामध्ये यांनी जीआय पाईपचे कनेक्शन तोडून एसडीबी पाईपचे कनेक्शन लावलेले आहे। लोकांना ते पाईपचे कनेक्शन लावल्यामुळे हवेने मीटर फिरत आहे। हवेने मीटर फिरल्यामुळे लोकांना जे 200 रुपये बिल यायचं ते 2000 ते 4000 वर गेलेलं आहे। या समस्या लोकांच्या आहेत। आपण सोडवणार की ह्या समस्या अगदी आम्ही चारही नगरसेवक या प्रभागातून निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न आमचा लोकांना जो जास्त पाण्याचं बिल येत आहे त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। मी पूजा राजेश देशमुख 32 प्रभागातून बोलत आहे। कालपासून आमचा प्रचार सुरू झालेला आहे। तर आम्हाला असं आढळलं की सगळीकडे जे जनताचा रोष आहे हे विरोधी पक्षावर दिसून येत आहे आणि जिथे तिथे नाल्याचे प्रश्न आहे ते सुद्धा उघडे पडलेले आहे। त्यामुळे अस्वच्छता आहे, त्याच्यामुळे जनतेचे जनता जी आहे ती अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेली आहे आणि त्यांना आरोग्याचा धोका आहे असं वाटत आहे। आणि जे क्रीडा आहे, मुलांना, छोट्या मुलांना खेळायला सुद्धा एक मैदान राहिलेले नाही, त्याचा वापर हे स्वतःच्या प्रचारासाठी करत आहेत हे मला वाटते। आणि जे काही प्रश्न आहे, समस्या आहे, हे आम्ही चारही उमेदवार मिळून एकोप्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। जनतेला काय आवाहन कराल? आम्ही जनतेला आवाहन करू की तुमचे जे काही प्रश्न आहे ते आम्ही एकोप्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि जे सौंदर्यीकरणाचे प्रश्न आहेत त्यांना काल जे जनता म्हणत आहे की आमच्या इकडे सौंदर्यीकरणासाठी जे आधीचे ज्या काही गोष्टी आहे किंवा झाडं झुडपं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि चारही आणि येणाऱ्या जे 15 तारखेला महानगरपालिकेचे जे निवडणूक आहे त्यामध्ये पंजा या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। धन्यवाद।
ब्यूरो रिपोर्ट रूपा पंडित। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिर दर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9120790000 या फिर 8605245080 पर।